नमस्कार. मी श्रीकांत प्रकाश सुरात. मागील 17 वर्षापासून संभाजीनगर आपल्याच शहरामध्ये स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती थोडंसं कॉन्ट्रीब्युशन करत आलो आहे. जवळपास एक 10,000 विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्याच्या नंतर आणि पर्सनॅलिटीच्या ॲस्पेक्ट्सवर काम केल्याच्या नंतर अनेक विद्यार्थ्यांकडून मला काही प्रश्नांना साद घालता आली. मुळात ती प्रश्न ज्यांना माझ्यापर्यंत विद्यार्थ्यांनी पोहोचवलं, ही सगळी प्रश्न फक्त त्यांची प्रश्न नव्हती, तर ही आज समाजात वावरत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची, प्रत्येक तरुणाची कहाणी मला सांगत होती. आणि कुठेतरी असं जाणवलं की हा समन्वय, हे काय नेमकं गोंधळ आहे त्यांच्या मनामध्ये, या प्रश्नांना आपल्याला खरंच जर वाट किंवा उत्तराची वाट जर मिळवून द्यायची असेल तर नेमकं काय करावं लागेल. तर मला असं वाटलं की काही संवाद मला पालकांशी साधणं पण गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी आणि पालक यांच्यातील समन्वय साधण्यासाठी आपण एक व्हिडिओची सिरीज तुमच्यासाठी नक्की घेऊन येत आहोत. या व्हिडिओच्या सिरीजमध्ये काही प्रश्न हे मुलांच्या बाजूने आणि काही आलेले पालकांच्या बाजूंचे प्रश्न जे आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण याच्यातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक नवीन विषय तुमच्यासमोर आणतोय आणि तो म्हणजे आपण विद्यार्थ्यांचं, आपल्या मुलांचं प्रेशर कुकर तर करत नाहीये ना. मनापासून माफी मागून मी तुम्हाला हा प्रश्न तुमच्यासमोर मांडतोय की आपण विद्यार्थ्यांचं प्रेशर कुकर तर करत नाहीये ना. तुम्हाला सांगू, माझ्याकडे अगदी किड्सच्या बॅचमध्ये 3री-4थी पासूनची मुलं येतात, त्याच्यानंतर थोडीशी ॲडव्हान्स लेवलची 10वी पासूनची पुढची मुलं येतात, मग प्रोफेशनल लोक पण आमच्याकडे इंग्रजी शिकण्यासाठी येतात. पण या सगळ्यांना जेव्हा मानसिकतेच्या दृष्टिकोनातून यांचा अभ्यास करताना जेव्हा पाहिलं मी, तेव्हा मला एक लक्षात आलंय की येणारा पालक वर्ग जे प्रोफेशनल्स आहेत, आज कुठेतरी जॉबला आहेत, त्यांच्या मुलांना ते देत असलेली ट्रीटमेंट आणि जी मुलं आज माझ्याकडे स्टुडंट म्हणून येत आहेत, त्यांना त्यांच्या पालकांकडून मिळत असलेली ट्रीटमेंट, एकंदरीत जर पाहायला गेलं तर कुठे ना कुठेतरी मला असं वाटतंय की ओव्हर ॲम्बिशियस अप्रोच झालाय आपला. मी परत एकदा सांगतो आणि माफी मागून तुमच्याशी हे बोलतोय की खरंच असं झालं असेल तर आपल्याला कुठेतरी यामध्ये करेक्शन करण्याची गरज आहे. मी तुम्हाला कुठेही ह्युमिलेट करत नाही आहे, मी कुणाला तुम्हाला फोर्स करतोय अशातला एक प्रकार नाही. मी फक्त माझं मत मांडतोय की खरंच आपण आपल्या विद्यार्थ्यांचं प्रेशर कुकर तर केलेलं नाहीये ना. हा विषय मांडण्यामागचा मूळ पर्पज असा आहे की आपण ज्यावेळेस सो कॉल्ड, तुम्ही आज आई वडील आहात, तर तुम्ही ज्यावेळेस शाळेत जात होतात तेव्हा खरंच मला सांगा की सगळ्या विषयाचे ट्युशन क्लास तुम्हाला होता, शाळेचं खूप अभ्यासाचं बर्डन तुमच्यावरती होतं, या तत्सम कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स किंवा फाउंडेशन्स वगैरे जे क्लासेस आपण म्हणतो, हे खरंच आपल्याला होते का. मला असं वाटतं हे सगळं नसतानाही आपण खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्यात जगतोय. काय गोंधळ झाला माहितीये का की मागच्या काही कालखंडात जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना कमी पडू नये, असा कुठेतरी एक गोड गैरसमज पालकांचा झाला आहे आणि याच्यातूनच हे प्रश्न उभं राहत चाललेत. मी जेव्हा विचार करतो ना, तर एक विद्यार्थी जो त्याच्या घरापासून 11 किलोमीटर अंतरावरती शाळेमध्ये आपण घातलाय, बघा लक्षात ठेवा बरं का की फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा हा ट्रेंड आहे की तुमची एकतर घर इथं असावं ज्याच्या जवळ शाळा आहे, किंवा तुम्ही शाळा ती निवडा जी तुमच्या घराच्या जवळ आहे. हा ट्रेंड आहे. कशासाठी? कारण मुलांना जाण्या येण्याचा हेवी लोडचं प्रेशर येऊ नये किंवा तो त्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून. आज आपल्याकडे जर आपण पाहायला गेलं की एखादा विद्यार्थी 11-12 किलोमीटर अंतरावरती आपण शाळेमध्ये घालतो. हा घातल्याच्या नंतर त्याला ट्रान्सपोर्टेशन जो वेळ लागतो तो साधारणतः जायला 1.5 तास आणि यायला 1.5 तास, 3 तास त्याच्यात जातात. 5.5 ते 6 तास, 7-7 तास शाळा असतात. 7 आणि 3 10 तास त्याच्यामध्ये गेले. आल्याच्या नंतर एक 2-2.5 तास, 3 तास, 1 तास, 1.5 तास आपण त्याला ट्युशनमध्ये टाकतो. झाले पुन्हा 13 तास आणि या शाळेचा आणि ट्युशनचा अभ्यास करता करता अजून त्याला 3 तास द्यावे लागतात. झाले 16 तास. 24 तासामधले 16 तास तो विद्यार्थी जर ह्या पद्धतीने एंगेज असेल तर मला सांगा त्याचं प्रेशर कुकर होणार नाहीये. आणि लक्षात ठेवा, आता हे प्रेशर जरी विद्यार्थी आपल्याला सांगत नसले तरी याची जाणीव आपल्याला जर करून घेता आली नाही तर कधीतरी या प्रेशर कुकरचे वॉल उडणार आहेत. जर तो वॉल उडला नाही तर अख्खं कुकरच्या कुकर उडणार आहे. तुम्हाला सांगतो, ही भयावह परिस्थिती जर आपल्याला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला येऊ नये तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या त्या चिमुकल्यांना समजून घ्यावं लागेल की खरंच त्याच्यावरती या गोष्टीचा प्रेशर आणि लोड तर येत नाही ना. त्यातल्या त्यात मध्येच एखादी स्कॉलरशिप एक्झाम येते, मध्ये NTSCची एखादी एक्झाम येते, मध्येच नवोदयची एक्झाम उगवते, मध्येच काहीतरी अजून असतं, मध्येच ऑलिम्पियाड्स होतात. या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला त्याचं प्रेशर सहन होतंय का? जरी होत नसेल तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की अरे हो,
त्यांचं पण प्रेशर कुकर व्हायलंय बरं. त्यांना खरंच तो ताण सहन होतोय का? जर होत नसेल तर माझं असं वैयक्तिक मत आहे, मी लक्षात ठेवा की मी एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करतो, माझे पण क्लासेस आहेत, मी कुठल्याही क्लासेसवाल्यांच्या अगेन्स्टमध्ये बोलतोय अशातला प्रकार नाही आहे. पण तुम्हाला सांगू, काही दिवसापूर्वी XYZ व्यक्ती होता की ज्याचं मॅथमॅटिक्स खूप चांगलं होतं आणि त्याने क्लासेस चालू केले फक्त मॅथमॅटिक्सचे. लॅटर ऑन त्याला लक्षात यायला लागलं की लोक फक्त मॅथमॅटिक्ससाठी येत नाहीत, लोकांना सगळ्या विषयाची रिक्वायरमेंट आहे. त्यांनी 2, 3, 4 लोक जमा केली. त्यांचं खरंच काय क्वालिफिकेशन आहे, त्यांना खरंच त्या गोष्टी येतात का, हे अनेक प्रश्नचिन्ह आहेत, मला त्याच्यावर बोलायचं नाही आज. परंतु त्याच्याकडे एकच विषय चांगला असताना देखील आपण 4-4, 5-5, 7-7 विषयाचे ट्युशन त्याच्याकडे लावून मोकळं होतो. मी किती पैसे भरतोय, कोण किती कमवतोय याच्यावर बोलायला बसलेलो नाही. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की तुमच्या पाल्याला, तुमच्या विद्यार्थ्याला, तुमच्या मुलाला जर फक्त गणित अवघड जात आहे, जर फक्त विज्ञान अवघड जात आहे, फक्त सोशल सायन्स जर अवघड जात आहे, काहीतरी एक विषय असेल की जो त्याला अवघड जातोय किंवा 2 विषय असतील, एवढ्या 2 विषयासाठी जर शिकवणी आपण एंगेज करू शकलो तर कदाचित त्याला 3 तासाच्या क्लासचं प्रेशर हे 1 तासावर येऊ शकतं. त्याला खरंच जर शाळेमध्ये त्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतील तर मला असं वाटतं की खरंच एक 5वी, 6वी, 7वी, 10वी पर्यंत आपल्याला गरजेपुरत्या विषयाची शिकवणी आपण जर लावू शकलो तर त्याचं थोडं प्रेशर आपण कमी करू शकतो आणि तेवढ्या वेळ त्याला आपण खेळायला मुक्तपणे सोडू शकतो. आज खेळण्याबद्दलचे मला खूप सगळ्या पालकांबद्दल एक अप्रूप किंवा खूप चांगली गोष्ट सांगायची ती अशी की बऱ्याच सगळ्या पालकांनी त्यांना बॅडमिंटनचे किंवा अनेक वेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीचे क्लासेस जॉईन करून दिले. आता तुम्हाला सांगू, हे करत असताना शाळेचं प्रेशर हँडल करायचं का या गोष्टींचं प्रेशर हँडल करायचं, ती खरंच त्याला त्याच्या मजात घेता येते का त्यामधली का नाही घेता येते, हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला? मला असं वाटतं की आज विद्यार्थी माझ्यापर्यंत जे प्रश्न घेऊन येत आहेत ना, याच्यामध्ये हे सुद्धा प्रश्न आहेत की सर आमच्या आईवडिलांना आम्ही 10 वेळेस सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांना नाही लक्षात येते. आणि तुम्हाला सांगू, या सगळ्यांचं प्रेशर साचत 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 जातं. मी जसं म्हटलं तुम्हाला, काही जण मुक्तपणे बोलतात, त्यांचा वॉल उडतो आणि ते मुक्त होतात, फ्री होतात. पण ते जर मुक्त झाले नाही तर ते प्रेशर कुकर उडणार आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. आणि याचे काय परिणाम होणार आहेत हे आपल्याला येणारा कालखंडच सांगेल. म्हणून सगळ्या पालकांना, मी इव्हन विद्यार्थ्यांनाही हे सांगेल की तुमच्या मनामध्ये असलेली खदखद, तुमच्या मनामध्ये असलेले जे प्रेशर्स आहेत हे रिलीज करण्यासाठी एकतर तुमचे आईवडील असतील, तुमचे मित्रपरिवार असतील, आजी आजोबा असतील, काही टीचर्स असतील की जे तुम्हाला समजून घेत आहेत, या सगळ्यांकडे मुक्तपणे तुमचा विचार मांडा. जेणेकरून या रेलिंग प्रेशर्स मध्ये सुद्धा आपल्याला काही मुक्तपणे श्वास घेता येतो का, आपल्याला छान आयुष्याचा प्रवास करता येतो का. लक्षात ठेवा, फक्त पर्सेंटेज मिळवणे हाच आयुष्याचा उद्देश नाही. अगदी 95% मिळालेले विद्यार्थी, 10वीला 95% मिळालेले विद्यार्थी सुद्धा 12वीला 42% येतात. हे पाहिलंय मी. कशामुळं? फक्त एकाच गोष्टीमुळे, ज्याला प्रेशर म्हणतो आपण. मग आपण हे का समजून घेऊ नये? परत एकदा मनापासून माफी मागतोय, पण तुमच्या सगळ्या पालकांना एक कळकळीची विनंती अशी आहे की तुमच्या पाल्यांना, मुलांना थोडंसं समजून घ्या की खरंच एखाद्या गोष्टीचं त्याला लोड तर होत नाहीये ना. आपल्याला असं वाटतं की तो नंबरनी पण पहिलाच आला पाहिजे, त्यांनी सगळ्या स्पर्धेमध्ये भाग पण घेतला पाहिजे, त्यांनी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये पण गेलं पाहिजे, त्यांनी ट्युशनचा अभ्यास पण केला पाहिजे आणि त्यांनी सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजेत. घरात कामात सुद्धा मदत केली पाहिजे. मी असं म्हणत नाही की घरातल्या कामात मदत करू नये, करावीच, कारण तो एक संस्कार आहे. पण त्याच्याही पलीकडे या सगळ्या गोष्टींचा लोड त्यांना झेपतोय का? आज तुम्ही त्यांच्या जागेवर स्वतःला ठेवून पहा ना, मग तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्टली की प्रॉब्लेम्स कुठे होत आहेत नेमके. त्यांच्या जागेवर स्वतःला ठेवून पहा की खरंच आपण एवढे प्रेशर्स या एजला असताना सहन करू शकतोय का. जर नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना आपल्याला प्रेशर कुकर बनवण्याचा कुठलाही अधिकार नाही, अजिबात नाही, तुम्हाला सांगतो. म्हणून सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की हे समजून घ्या. आज कदाचित ती वेळ आहे की जिथे आपण समजून घेऊ शकतो, उद्या कदाचित ही वेळ पण हातातून निघून जाईल, तेव्हा मात्र त्याचे गंभीर परिणाम आपल्याला पाहायला दिसतील. मी कोणाला भीती घालतोय अशातला प्रकार नाही, बिलकुल नाही. पण मी अवेअर नक्की करतोय की येणारा कालखंड आपल्यासाठी खरंच काय घेऊन येऊ शकतो हे माहीत नाही आहे. म्हणून त्यांना मुक्त पद्धतीने संचार करू द्या. आठवड्यातून एकदा त्यांना जमलं तर एखाद्या डोंगराच्या ठिकाणी, एखाद्या कुठेतरी अशा ठिकाणी की जे त्यांनी पाहिलेलं नाहीये तिथे घेऊन जा. त्या संदर्भातली त्यांना माहिती सांगा, त्यांना वेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगा, त्यांना वेगवेगळ्या लोकांना भेटायला न्या. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण आपल्या क्लासमध्ये करून घेतो.
यालाच आम्ही पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट म्हणतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून गाजावाजा करणारी जी लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात ती फक्त म्हणतात की स्टेज करिअर आलं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्याला प्रेझेंटेशन देता आले म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, छोट्या छोट्या स्किल्स आहेत ज्या अवगत करता येतील. परंतु खरा निसर्ग काय आहेत, खरी जी माणसं आहे की ज्यांनी आजूबाजूला काहीतरी पेरलंय, त्यांनी काहीतरी मिळवलंय, या सगळ्यांनी ही अचिव्हमेंट कशी मिळवली? काही पुस्तकं या मुलांना आपल्याला ऐकवता किंवा वाचण्यासाठी त्यांना उद्युक्त करता येतं का? हे जर करता येत असेल ना, तर आपण त्यांच्या मनावर असलेले प्रेशर रिलीज करण्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करतोय. शेवटी तुम्हाला सांगू का, प्रत्येक मुलाची, प्रत्येक त्या चिमुकल्याची कॅपॅसिटी वेगळी असते, ही ओळखा. त्यांना नुसतं मार्कांच्या रेसमध्ये पळवू नका, याचा काहीही उपयोग नाहीये. 2% कमी पडले म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी खूप बिनसलंय किंवा बिघडलंय अशातला प्रकार नाही. एका कोर्सला ऍडमिशन नाही मिळालं तर दुसऱ्या 2 कोर्सेसचे दरवाजे त्याच्यासाठी ओपन आहेत ना. मग प्रॉब्लेम काय? थोडं एक रिक्वेस्ट, म्हणजे पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहे, ज्याच्यामधल्या सिरीजचा एक भाग असणार आहे तो. पण तरीही आपल्याला आपल्या मुलांचं प्रेशर कुकर होऊ द्यायचं नाहीये. आणि जर ते झालं असेल तर त्याच्या शिट्ट्या प्रॉपर होत आहेत का मध्ये मध्ये, हे आपल्याला चेक करणं नक्की गरजेचं आहे. राईट? शेवटी लक्षात ठेवा, प्रेशर कुकरमध्ये खिचडी बनते, पण त्याला मोकळ्या शिट्ट्या होतात म्हणून ती प्रॉपर होत आहे. तसंच मुलांचे प्रेशर कुकर ऑलरेडी झालेले आहेत, आता त्यांच्या शिट्ट्या मधून होत आहेत का, यासाठी त्यांच्याशीच असलेला संवाद, त्यांना वेगवेगळ्या जागांशी व्हिजिट, त्यांना वेगवेगळ्या गोष्टीमध्ये एंगेज करणं, हे होऊ शकतं का? याचा तुम्ही आणि मी फक्त प्रयत्न करू शकतो. रिझल्ट काय येणार आहे ती नियतीची इच्छा आहे. पण असं व्हायला नको की कृतीत आपण कमी पडलो. दॅट शुड नॉट बी दॅट. थँक्यू व्हेरी मच.